नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण UGC नेट हिस्ट्री PYQ 2012 पाहत आहोत. आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ नक्की पहा. आपण पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. नक्षबंदिया संप्रदाय कोणी सुरू केला होता? उत्तर आहे ख्वाजा बाकी बिल्ला शेख अहमद सरहिंदी. नक्षबंदिया संप्रदायावर कायमच प्रश्न असतोच, तो तुम्ही ठेवाच लिहून. आणि या दोन्हींनाही सुफी संतांना लक्षात ठेवा. नक्षबंदिया संप्रदाय, ख्वाजा बाकी बिल्ला शेख अहमद सरहिंदी. यानंतरचा प्रश्न आहे कादरिया संप्रदाय कोणी सुरू केला होता? उत्तर आहे शेख अब्दुल कादिर अल जिलानी 1077 ते 1166. कादरिया संप्रदाय शेख अब्दुल कादिर अल जिलानी असं लिहून ठेवा. सोपे जातील शॉर्ट नोट्स ठेवल्यात तर. यानंतरचा प्रश्न आहे गौडीय वैष्णव धर्माचे प्रतिपादक कोण आहेत? उत्तर आहे चैतन्य महाप्रभू 1486 ते 1534. चैतन्य महाप्रभू यांचा जन्म कुठे झाला हाही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न क्रमांक 4. विशिष्टादैवत दर्शन कुणाचे होते? उत्तर आहे रामानुज. आता रामानुज हे कोणाचे शिष्य होते आणि त्यांचे गुरु कोण होते हे दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत. रामानुज यांचा जन्म कुठे झाला, कोणत्या वर्षी झाला, यानंतर त्यांनी कोणत्या पद्धतीचे कार्य केले हेही महत्त्वपूर्ण आहे. आजचा शेवटचा प्रश्न निर्गुण उपासना कोणी केली? उत्तर आहे गुरु नानक 1469 ते 1539. दाही गुरूंबद्दल नीट माहिती लिहून ठेवा, कारण काळानुरूप ती लावायची असतात. त्यानंतर प्रत्येक गुरूंनी काय काय कार्य केलं तेही महत्त्वपूर्ण असतं, त्यामुळे नीट ते सर्व माहिती लिहून ठेवा. बंदा बहादूर त्यानंतरचे जे महत्त्वपूर्ण होते त्यांच्याबद्दलही माहिती लिहून ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:30 वाजता व्हिडिओ अपलोड होतो, तोही पहा. ठीक 9 वाजता दररोज शॉर्ट्स अपलोड होतो, तोही महत्त्वपूर्ण असतो, त्यामुळे तोही नक्की पहा. जास्त वेळ न घेता उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.